हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला सकाळी सकाळी कामाला सुरुवात झाली. आज किराणा पण भरायचा आहे. आता कपडे धुवून घेतले आणि आता ते सुकवायला टाकते मी. बरेच काही कामं राहतात आपल्याला, तर असे लवकर लवकर कामं आटोपावं लागते, नाहीतर मग बराच काही वेळ होऊन जातो. हो. काकूला किती सांगितलं तरी काकू काही भांडे बरोबर घासत नाही. तर चला आता इथे कुकर लावलेला आहे मी. तोपर्यंत आता आधी मी मशीन लावते बोरवेलची. बघा असे कामं असते. मशीन लावते बोरवेलची आणि नंतर मग मला भरायचं आहे किराणा. बघा आता इथे ही बोरवेलची मी मशीन लावली. आता मला इथंच थांबून राहावं लागेल, कारण हे बघा ते त्या मशीनमधले जे त्या डब्यातले आकडे दिसते ना, तर ते सांगतात की पाणी मशीनचं जमिनीमधलं पाणी संपलं की आहे म्हणून. हे बघा आता आर आला. आज सकाळी नळ आले, मी घेतलं नळाचं पाणी. पण आता जेवढं जमिनीत असेल तेवढं पाणी टंकीत चढवावं लागतं, म्हणजे कसं टंकी भरून राहते. नाहीतर मग कसं जास्त ऊन तापल्यावर जमिनीत पण पाणी नाही राहत. त्याच्यामुळे आता मला त्या डब्याकडेच पाहत राहावं लागणार आहे. कुकर झाला, मशीन पण बंद केली. आता बघा आता किराणा भरायचा आहे. हा डीमार्टमधून किराणा आणला. आता किराणा आणलं म्हणजे शाळेची शॉपिंग झाली. आता तुझी आता थोडा वेळ शांत बस. हा मग नंतर बनवू. हा इकडे कसं गरमी होते तिथे. तर किराणा आणल्यावरही तो व्यवस्थितपणे जाग्यावर नेऊन ठेवावा लागतो. आता बघा हा मी डीमार्टमधून किराणा आणला. तर या बरण्या आहे ना, मी ॲमेझॉनवरून मागवल्या. फ्रीज कंटेनर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो पहा तुम्ही. तर याच्यामध्ये मी असं व्यवस्थितरित्या सामान भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते. कारण हे असं जे नाश्त्याचं आहे ते रोज रोज काही आपण एकच एक नाश्ता खात नाही, त्याच्यामुळे मी हे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते. थोडंसं घे आहे. हा आहे इडली रवा. मागे आम्ही ना घरी घरचं साहित्य घेऊन इडली बनवली, पण चांगलीच नव्हती झाली. पूर्ण वाटत झाली होती कशीतरी. पण आता आम्ही ना डीमार्टमधून इडली रवा आणला. याची छान होती इडली. एकदा बनवली होती आपण, आहे ना? हो, व्हिडिओ पण आहे. हा व्हिडिओ पण आहे त्याचा. छान बनली होती. सॉफ्ट बनली होती. तर बघा असे कामं असतात एका गृहिणीला, आणि सगळेच जण टोमणे मारतात घरातले की तू घरी राहते तर काहीच करत नाही. बघा एक गृहिणी कितीतरी सगळे कामं करू शकते आणि ऑफिसही सांभाळू शकते. तरी पण लोक म्हणतातच तू तर घरीच राहते, तुला काय बाई कुठले कामं आहे, आम्हाला सगळंच करावं लागते. पण एका गृहिणीसारखे कामं कोणीच करू शकत नाही. दादू तू थोडा शांत बस बरं. आवाज न करायचा. थांब, मी तुला व्हिडिओ घेणार नाही.
सामान उरते तर मी याला ना क्लिप लावून फ्रीजमध्येच ठेवत असते, म्हणजे जेणेकरून डाळी खराब होत नाही. आजकाल ना जर्मनच्या डब्यामध्ये जर असे ते डाळी ठेवल्या ना माहीत नाही त्याच्यामध्ये सोंडेच पडतात. म्हणून बघा आता हे सगळं साहित्य आणल्यावर हे आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागतं, नाही तर सगळं खराब होते आणि शेवटी आपले पैसे वेस्ट जाते ना, तिकडून आपल्यालाच दुःख होते. एक म्हणजे दुःख गृहिणीलाच होते, दुसऱ्यांना नाही होत. कसं टाकत राहिले ओढ बरोबर 1 किलोच्या भरण्या आहे ह्या. हे सगळे कंटेनर फ्रीजमध्ये ठेवले ना तर खूप छान, म्हणजे खूप दिवस आपले ना ह्या वस्तू चांगल्या राहतात. महिन्याभराची अशी साठवणूक करून ठेवावं लागते. आता हा कधी महिनाभर पुरतो, कधी जास्त दिवस जाते, ते आपल्या वापरण्यावर आहे. किराणा बघा 9,000चा किराणा झाला, म्हणजे किती महागाई वाढली. तिकडूनही बाईलाच टेन्शन असते, एका गृहिणीलाच टेन्शन असते. आता माझ्याकडे ना झाडपूजा करायला ताई येते, पण मी त्यांना पण बंद करून टाकलो, कारण की माझे 1,000 रुपये वाचणार म्हणून. म्हणजे पायाचा पण विचार एक गृहिणीच करत असते. तर मी स्वतः झाडपूजा करते. इतका विचार आपल्या एका गृहिणीला करावा लागतो. हे सगळे माझे डबे ना ॲमेझॉनवरचे आहेत. या डब्याला आता 6-7 वर्ष झाली, अजूनही चांगलं आहे आणि सामान पण चांगलं राहते याच्यामध्ये. हे मी आता घेतले, 2-4 महिने झाले असेल, पण हे डबे माझे जवळपास 6 वर्षापासूनचे आहेच. 6 वर्ष? हा डब्बा, हा आणि हे डबे 6 वर्ष? हो, बहिणीलाच 5 वर्ष झाली. त्याच्या आधीच घेतले. म्हणजे बघा किती छान क्वालिटीचे. आता हे सगळं सामान मी अलग अलग काढून ठेवलं. आंघोळीच्या, ह्या भांड्याच्या, ह्या आपण व्यवस्थित एका जागेवर आता बाथरूममध्ये ह्या सगळ्या ठेवून देते. आणि हा चहापुडा, मोहरी तर आहे सध्याची फ्रीजमध्ये ठेवून ठेवते. मॅगी आणि साखर मी एकच पाऊच आणला, कारण की आहे भरपूर साखर घरी. आणि हे पंजाबी पापड खायला खूप छान लागतात, तेवढेच तिखट पण खूप राहतात, पण खूप टेस्टी लागतात ही पंजाबी पापड. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हे किचनमधले ना नॅपकिन संपले होते, हे आणले. यांनी गॅस ओटा पण छान स्वच्छ होते आणि टाईल्स पण छान स्वच्छ होते. मी 2 घेऊन आली यावेळेस. हा एव्हरेस्ट मसाला दाखवतो. आणि मला मेणबत्त्याचं तर खूप सारं काम राहते, रोज मेणबत्ती लावते, दिवा पण लावते, मेणबत्ती लावते. किती लॉंग लास्टिंग मेणबत्ती आहे. काल तर हो, 11 ना 11:30 तरी सुरूच होती. जवळपास 4 ते 5 घंटे ही मेणबत्ती जळते. मागे मी यांना आणायला सांगितली तर हे म्हणत होते डीमार्टमध्येच दिसलीच नाही. खूप फिरावं लागते, सापडते पण डीमार्टमध्ये ना खूप फिरावं लागते. तर हे मी 3 पॉकेट आणले, काढलं काल. आणि ह्या 2 आहे लॉंग लास्टिंग मेणबत्त्या आहे. आणि हे आपलं काय ब्युटी ब्लेंडर, ब्युटी ब्लेंडर ते काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण ते आपण फाउंडेशन वगैरे लावतो. आता मी तर काहीच वापरत नाही, पण म्हटलं असावं. तर हे फाउंडेशन लावायचे, असे स्पंज आहे, एकदम सॉफ्ट आहे. हे एकच पॉकेट दिसलं मला तिथे, मी घेऊन आली. म्हटलं असो, कधी आपण लावत तर नाही, पण कधी जर गरज पडली तर आपलं वापरायला बरं, दुसऱ्यांचं लावण्यापेक्षा. हे किती झाले? हे 100 रुपयाचं माहित नाही. 4 आले 100मध्ये, छान आहे. हे तिकडे आहे फरशी पुसायचं आपलं काय म्हणते लायझॉल लिक्विड. हे तिकडे ज्वारी, तांदूळ, ते सगळं किराणा तिकडे ठेवलं आहे. गहू पण आणले, सोबत कणिक पण आणली, कारण का माझ्याकडे दळण नाही आहे म्हणून मी ना आता सध्यापुरती कणिक आणली. आणि गहू पण आणले 30 किलो. तशी मी विकतची कणिक खात नाही, पण म्हटलं चला असावं इमर्जन्सीमध्ये. तर बघा, हे सगळे कामं एका गृहिणीलाच करावं लागतं. घरात काय आहे काय नाही, वस्तू बरोबर भरायच्या, त्या व्यवस्थित नीट ठेवायच्या. आता ह्या वस्तू मी फ्रीजमध्ये ठेवून देते. बघा कशा ठेवते मी. बघा आता इथे मी हे डब्बे ना असे छान इथे ठेवते. व्यवस्थितरित्या ह्या वस्तू राहतात. जिऱ्याची दाखवू दे ना.
टाकलेला आहे. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी बघून घ्या. तरी अशा पद्धतीने मी बघा किराण्याची साठवणूक करून ठेवत असते इथे आणि मग ते व्यवस्थितरित्या भरपूर दिवस चालतात. तर चला आता कुकर झाला, पोळ्या बनवायच्या आहे, किराणा भरून झाला. पण आधी मी झाडू पोछा करते आणि नंतर पोळ्या करते, नंतर आंघोळ, नंतर देवपूजन, नंतर जेवण. बघा इतके सारे कामं असते तरी म्हणणारे की तू घरी राहून काय करते, हे सगळे कामं करते. यावेळेस मी डीमार्ट मधून निरूसाठी म्हणजे स्कूलची शॉपिंग केलेली आहे. तर बघा मागच्या वर्षी ना, आता हा छोटा होता, आता थोडा मोठा झाला. मागच्या वर्षी प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये ना त्याला जेवण देत होते. पण प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये असं नाही करू, पण प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये ना भाजीचा वगैरे ना स्मेल येते काही वेळाला, कारण 11 वाजता जेवणाची सुट्टी होते ना. म्हणून मी ना हा टिफिन आणला. आता माहीत नाही हा कसा यूज करतो, तो तोडून आणतो की काय तर माहीत नाही. इझीच आहे. हे बघा हे आहे ना आतमध्ये स्टीलचं आहे, इथून पण स्टीलचं आहे, इथून पण स्टीलचं आहे. म्हणजे पोळी व्यवस्थितरित्या राहू शकते, स्मेल पण येणार नाही याच्यात. आणि छोटासा असा ना भाजीचा डबा आहे. हा पण आतमधून असं स्टील आहे याला, म्हणून मी ना यावेळेस ना स्टीलचा डबा घेऊन आली. नाही तर प्लॅस्टिकमध्ये ना खूप म्हणजे भाजी ना वेगळीच राहते, लागते खायला. तर म्हटलं मागच्या वर्षी तो जेवण पण करून नव्हता येत आणि खूप उलट्या वगैरे करत होता, म्हणून म्हटलं यावर्षी असा स्टीलचा आणला. कारण मुलांचं पण आरोग्य जपावं लागते आपल्याला. तर हा टिफिन आणला आणि यावर्षी थोडी मोठी बॉटल आणली, कारण की आता 3 वाजेपर्यंत आमचा निरू शाळेत राहणार आहे, त्याच्यामुळं पाणी पण जास्त लागेल. हे बघा असं इझिलीच आहे, असं दाबायचं आणि लॉक पण आहे याला. हे असं वर्थ करून दिलं म्हणजे बॉटल पण खुलणार नाही, पाणी सांडणार नाही. कंपास आणला आणि हे पेन्सिल वगैरे ठेवायसाठी आणलं. अशी झाली आमची शाळेची शॉपिंग. तर चला आता बाकीचे कामं करते. हो थोडसे. ओय तू चिप्स खाल्ले? टाकून दे मला. बाजूला हो, बाजूला हो. डोक्याला लागलं तो तुम्हाला दोघींचं घ्यायचं जवळचं काय टाकून आहे का मुलांचे. बॉल होता वाटतं इथं.
थोडं पाणी उचलून ठेव तर त्यानं तशी तशी तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.